नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण पाहूयात बातम्या विस्तारानं। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना थोड्याच वेळामध्ये कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। मद्य धोरण घोटाळा प्रकरणी केजरीवालांना ईडीकडून काल अटक करण्यात आली। केजरीवालांच्या अटकेनंतर आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेत आणि ठिकठिकाणी त्यांच्याकडून आंदोलनं केली जात आहेत। दिल्लीच्या आयटीओ परिसरामध्ये आपचं आंदोलन सुरू आहे आणि अनेक नेते या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। संदीप, दिल्लीमध्ये दृश्य आपण पाहतोय, आता कार्यकर्ते आम आदमी पक्षाचे चांगलेच आक्रमक झालेले आहेत। अगदी बरोबर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। आयटीओ म्हणजे इन्कम टॅक्स ऑफिसचा मुख्य परिसर आहे, तो एक चौक आहे आणि त्याच चौकापासून अगदी काही अंतरावर आम आदमी पक्षाचंही ऑफिस आहे, त्याचबरोबर भाजपचे देखील ऑफिस आहे आणि आम आदमी पक्षाने इशारा दिला होता की आम्ही भाजप ऑफिसकडे चाल करून जाऊ, मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते तिथपर्यंत पोहोचू नयेत याची खबरदारी करत पोलिसांनी घेतली आहे। पण केंद्र सरकारच्या विरोधात आणि ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। काल रात्रीपासूनच आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। अनेक ठिकाणी आंदोलनं चालू आहेत आणि पोलीस बंदोबस्त देखील होत आहे। अरविंद केजरीवाल यांना जी अटक केलेली आहे ती बेकायदेशीर आहे असं या आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळं आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन लक्षात घेऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची खबरदारी खरं तर दिल्ली पोलिसांनी घेतलेली आहे। नक्कीच धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर दिल्लीच्या रस्त्यांवरची ही दृश्य आपण पाहत आहे। आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि त्यांची धरपकड जी आहे ती पोलिसांकडून करायला सुरुवात झालेली आहे। ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक होत रस्त्यावर उतरलेले आहेत आणि केजरीवाल यांच्यावर केलेल्या कारवाईचा निषेध विरोध त्यांच्याकडून केला जातोय, तशीच दृश्य पुण्यामध्ये सुद्धा आहे। आम आदमी पार्टी आणि शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात आले। ही थेट आता दिल्लीमधील दृश्य आपण पाहत आहे। सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आलेली आहे असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। केजरीवाल जी को डाला है उसे हर आम आदमी पार्टी के हर एक एमएलए को इस वक्त डिटेन किया जा रहा है और हमारा कसूर ये है कि हमने एक चौथी फेल राजा को बोला कि तुम चौथी फेल राजा हो। अरविंद केजरीवाल तर कार्यकर्त्यांचे आक्रमक आणि संतप्त प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत होतात। मोठ्या संख्येनं आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते आज दिल्लीच्या रस्त्यांवर उतरल्याचं पाहायला मिळतंय आणि केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांना आता काही वेळातच कोर्टामध्ये हजर केलं जाईल। त्यांच्यावर केलेल्या कारवाईच्या विरोधात आता कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। नेते सुद्धा रस्त्यावर उतरलेले आहेत। मद्य धोरण घोटाळा प्रकरणी ईडीकडून काल अरविंद केजरीवाल यांची 2 तास चौकशी झाली आणि त्याच्यानंतर त्यांना अटक करण्यात आलेली आहे। 9 वेळा ईडीकडून त्यांना समन्स बजावण्यात आलेलं होतं, मात्र केजरीवाल यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद जो आहे तो देण्यात आलेला नव्हता। ईडीकडून काल त्यांची सखोल चौकशी झाली आणि या चौकशीच्या नंतर त्यांना अटक झालेली आहे। दिल्ली सरकारनं 2021-22 साली दारू विक्रीबाबत एक नवीन धोरण बनवलं। हा कथित दारू घोटाळा नेमका काय आहे ते आपण पाहताय। सरकारी महामंडळांच्या ऐवजी दारू विक्रीचे अधिकार खासगी वितरकांना दिले। दिल्लीमधल्या एकूण 16 विक्रेत्यांना दारू वितरणाची जबाबदारी दिली। केजरीवाल सरकारनं म्हटलं की नव्या धोरणानं दारूचा काळा बाजार थांबला। नव्या धोरणामुळे दिल्ली सरकारच्या महसुलामध्ये मोठी वाढही झाली, मात्र यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांचा आहे आणि याच प्रकरणी ईडीकडून अरविंद केजरीवाल यांची काल कसून चौकशी झाली। 2 तास चौकशी केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना रात्री अटक करण्यात आलेली आहे। त्यांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। कोर्ट नेमकं काय म्हणतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। मात्र केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर आता आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत। पुन्हा एकदा जाऊयात संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत त्यांच्याकडे। संदीप, दिल्लीमध्ये काय घडामोडी घडतात? खरं तर आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो आयटीओ परिसरात हे खरं तर आंदोलन सुरू आहे आणि आज सकाळपासून आयटीओचं जे मेट्रो स्टेशन आहे ते देखील उसाली पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेलं आहे, कारण तिथं कुठलीही मुवमेंट होऊ नये यासाठी। जेव्हा अरविंद केजरीवाल यांना अटक झाली होती त्यावेळेपासूनच आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानाबाहेर जमायला सुरुवात झालेली होती। त्याप्रमाणे आपण पाहतोय की जोरदार घोषणाबाजी केली जाते।
यामध्ये महिलांचा देखील मोठा सहभाग आहे. अरविंद केजरीवाल यांना जी अटक करण्यात आलेली आहे ती बेकायदेशीर आहे असं आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना अनेक कार्यकर्त्यांना अटक देखील करण्यात आली आहे. रस्त्यावर या आंदोलन करत सरकारचा आणि ईडीचा निषेध केला जातोय आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून. आणि अरविंद केजरीवाल यांना काही होत नाही, आम्ही प्रत्येक जण अरविंद केजरीवाल आहे असं या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आम्ही त्यांच्या अटकेला विरोध केला जातो. खरं तर लोकसभा निवडणुका आपल्याला म्हणजे अगदी तोंडावर आहे. त्या निवडणुका तोंडावर असतानाच अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. ही राजकीयदृष्ट्या असा देखील हे सगळ्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे. आणि अरविंद केजरीवाल राजीनामा देणार नाही असं देखील या कार्यकर्त्यांकडून खरं सांगितलं जातं. नक्कीच संदीप, काही वेळासाठी तुम्हाला थांबवतो. या ठिकाणी कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि त्यांच्याकडून घोषणाबाजी केली जाते. पाहूया. तर आता कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर पोलिसांचा सुद्धा या ठिकाणी मोठा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि देशभरातल्या भाजप कार्यालयाबाहेर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केलं जाणार आहे. आणि दिल्लीमध्ये दृश्य आपण पाहताय, रस्त्यावर ठिय्या मांडण्यात आलेला आहे आणि या कार्यकर्त्यांची धरपकड आता पोलिसांनी करायला सुरुवात केलेली आहे. दोन 2023च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये अरविंद केजरीवाल यांना ईडीनं समन्स बजावलेलं होतं. दिल्ली सरकारच्या पूर्वीच्या उत्पादन शुल्क धोरणाची या संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये समन्स बजावण्यात आलेलं होतं. अरविंद केजरीवाल जिंदाबाद, अरविंद केजरीवाल जिंदाबाद. तर मद्य धोरण घोटाळा प्रकरणामध्ये अगोदरच आम आदमी पक्षाच्या नेत्यांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे आणि आम आदमी पक्षाच्या सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन, त्याच्यानंतर मनीष सिसोदिया यांना अगोदरच अटक झालेली आहे. नक्कीच, म्हणजे आता मी जो होतो मी इंडिया अलायन्सचा घटक आहे आणि अलायन्सचा घटक म्हणूनच यांचा निषेधही करतो आणि आम्ही अरविंद केजरीवालच्या फाशीशी उभं राहणार, पूर्ण ताकदीनं उभं राहणार. की मोदींच्या भूमिकेला दिल्लीत बसून सक्त विरोध करण्याची भूमिका आज केजरीवाल घेतात आणि त्यामुळे केजरीवाल यांना सहन होत नाही. इलेक्टोरल जो बॉन्ड्स है, जो भारतीय जनता पार्टी के खाते में हजारों करोड़ के आंकड़े में जमा हुए हैं, उसमें से चुनाव की घोषणा होने के बाद एक राष्ट्रीय पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष को गिरफ्तार कर लिया जाता है. ये लोकतंत्र पर हमला है, ये देश के लोगों के अधिकारों पर हमला है. आम आदमी पार्टी इस तानाशाही के खिलाफ लड़ती आई है और लड़ती रहेगी. आपको यहाँ से डिटेन किया गया है, कोर्ट से क्या उम्मीद है? कोर्ट से क्या उम्मीद है? देखिए ये हमारे देश में तानाशाही हुई है. पहले जनता उसके बाद कोई शांतिपूर्वक करना चाहे तो मैं तो अकेले आई थी. छूना नहीं है, एक सेकंड छूना नहीं है. मैडम को नहीं पकड़ोगे आप? मैडम को नहीं. हम एक सेकंड हम कोर्ट से उम्मीद करते हैं कि कोर्ट लोकतंत्र की रक्षा करेगा. एक सेकंड, छूना नहीं है मुझे. आप थोड़ा पीछे हो जाइए. लोकतंत्र मैडम को थोड़ा लोकतंत्र, एक सेकंड, आप जरा सामने से हटिए. आप सामने से हटिए. आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. या प्रकरणामध्ये अगोदरच दिल्ली सरकारमधील
नेत्यांना अटक करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये सत्येंद्र जैन, त्याच्यानंतर मनीष सिसोदिया आणि खासदार संजय सिंह यांना दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित प्रकरणांमध्ये अटक करण्यात आलेली आहे। आणि काल रात्री ईडीकडून केजरीवाल यांची सखोल चौकशी करण्यात आली। 2 तास ही चौकशी झाली आणि या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली। मात्र काल रात्रीपासूनच कार्यकर्ते जे आहेत ते केजरीवाल यांच्या घराच्या बाहेर ठिय्या मांडून होते आणि आज सकाळपासूनच जर आपण पाहिलं तर देशभरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये ज्या ज्या ठिकाणी भाजपची कार्यालय आहेत त्या ठिकाणी त्या कार्यालयांच्या बाहेर आपचे कार्यकर्ते जे आहेत ते आंदोलन करणार आहेत अशी माहिती मिळते। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, त्यांच्याकडे काय अपडेट्स आहेत जाणून घेऊयात। गजानन, नक्कीच नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचार कार्यालयाच्या शेजारी आपच्या कार्यकर्त्यांचं हे आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी आपच्या कार्यकर्त्यांकडनं दिली जात आहे। केंद्र सरकारचा निषेध केला जात आहे आणि हातामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा फोटो आहे। काल ईडीने अरविंद केजरीवाल यांना अटक केलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर त्याचा निषेध करण्यासाठी आम आदमी पक्षातर्फे हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्या उद्घाटन आहे। त्यापूर्वी त्या कार्यालयाच्या अगदी शेजारी आपच्या कार्यकर्त्यांचं हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। घोषणाबाजी जी आहे त्या दिल्या जात आहे। हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। घोषणाबाजी आणि निषेध व्यक्त केला जातो आहे। एकूणच हे दृश्य अगदी पोलिसांची चोख सुरक्षा व्यवस्था ठिकाणी तैनात आहे। या परिसराच्या पुढे यांना कुणालाही आत जे आहे ते जाऊ दिलं जात नाही। हे पोलीस आहे बघा, हे पोलीस या ठिकाणी तैनात आहे। संपूर्ण पोलीस सुरक्षा आपण या ठिकाणी बघू शकतो। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि पोलीस सुरक्षा जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। कुणालाही या कार्यालयाच्या परिसरामध्ये जे आहे ते या ठिकाणी जाऊ दिलं जात नाही। मोठी सुरक्षा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। काल ईडीने अरविंद केजरीवाल यांना अटक केली, त्याचा निषेध करण्यासाठी आपकडून हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू झालंय। नक्कीच गजानन, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। तर सोलापूरमध्ये सुद्धा आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जे आहे ते आंदोलन सुरू झालेले आहे। एकीकडे आपण पाहताय दिल्लीमध्ये आपचे कार्यकर्ते जे आहेत ते आंदोलन करतायत, नागपूरमध्ये आपचं आंदोलन सुरू झालेलं आहे आणि आता थेट जाणार आहोत सोलापूरमध्ये। सागर सुरवसे आपल्या सोबत आहेत। सागर, वृषाली, आपण पाहिलं की खरं तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल अटक करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी देशभरामध्ये आम आदमी पार्टी असेल किंवा सहयोगी पक्षांकडून या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। सोलापुरातील जिल्हा परिषदेच्या कार्यालयाबाहेर देखील या ठिकाणी आंदोलनाला जे आहे ते सुरुवात झालेली आहे। खरं तर या आंदोलनामध्ये आम आदमी पार्टीसोबतच काँग्रेसचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। काँग्रेसचे शहराध्यक्ष असतील, प्रवक्ते असतील, सर्वच पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याच्या निषेधार्थ या संपूर्ण विरोधी पक्षाकडून जे आहे ते या ठिकाणी आंदोलन होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि निदर्शनं होताना आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच धन्यवाद सागर। त्याच्यानंतर गजानन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।